रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. जय श्रीराम. आज आलोय आपण पलंगगडाच्या पायथ्याशी. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त पलंगगडाच्या पायथ्यावरून पायी दिंडी सोहळा निघणार आहे आणि तो सप्त्याच्या ठिकाणी जाऊन थांबणार आहे. तर आपण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. माझ्या मागे पाहू शकता आपण भरपूर संख्येने जय श्रीराम भाविक उपस्थित आहेत. खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथ पांडुरंग वारकरी पंथ पांडुरंग एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात
कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. तवा जोडलं मी हात. जवा सारच थांबलं तवा जोडलं मी हात. खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. छळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या. मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या. माझ्या घरातच झाल्या जशा युगाचार वाऱ्या. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे. एक ही नारा एक ही नाम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. वंदे मातरम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. श्यावर प्रभु रामचंद्र की जय. श्री राम जन्मभूमि की जय. काशी विश्वनाथ की जय. श्री कृष्ण जन्मभूमि की जय. जय श्री राम. जय श्री राम. प्रभु रामचंद्र की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. जय. जय. जन्मभूमि की जय. कृष्ण जन्मभूमि की जय. श्री विश्वनाथ की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. रामकृष्ण हरी मंडळी, ज्या ठिकाणी माऊलींच्या अश्वांचं रिंगण होणार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलोय. आणि माझ्या मागे आपण पाहू शकता दिंडी अजून 1 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य गेटपर्यंत दिंडी आलेली आहे. आणि माझ्या मागे आपण वैष्णवांचा महामेळावा जणू भरलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. राज्यस्तरीय सप्त्यानिमित्त पायी दिंडी सोहळ्यानिमित्त आपल्याला विनीत महाराज सोनारपाडा यांची भेट झाली आहे. तर आपल्याला 2 शब्द ते सांगतील. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम.
आज सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। आज या पूर्ण श्री मलंगड परिसरामध्ये ज्या मलंगडाचं स्वप्न बऱ्याच जणांचं आधीपासूनचं जे स्वप्न आहे मलंगड मुक्त व्हावं याकरता याच हेतूने पूर्ण हिंदू समाजाच्या माध्यमातून श्री मलंगगडाच्या मुक्तीकरता दिनांक 2 जानेवारीच्या दिवशी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिंडी सोहळा जो आपला साजरा होत आहे। आज बहुसंख्येने वारकरी समाज असेल हिंदू बांधव असतील उपस्थित झालेला आहे मलंगडाच्या पायथ्याशी। जवळजवळ नवे तर आज हा महा आणि वारकऱ्यांचा वैष्णव मेळावाच आपल्याला इथं पाहायला भेटतो। जसं कुंभ भरतात तसे मलंगडाला आज वारकऱ्यांचा महाकुंभ भरलेला आहे आणि न भूतो न भविष्यत असं कार्यक्रम आज इथं घडत आहे। आपण 1998च्या काळामध्ये मोहनजी गोखले यांनी आळंदीला त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांचं स्वप्न होतं की मलंगडाच्या पायथ्याशी असंच भव्य दिव्य कार्यक्रम साजरा व्हावा। त्यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे। हाच कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण पाहत आहोत आणि नक्कीच आपला मलंगड मुक्त होणार या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे। अतिशय आनंदाचा चेहरा आपण बघताय, काही मनापूर्वक स्वागत आहे। खूप छान हा चेहरा आपण बघताय। सगळ्यांनी घोषणा द्या, जय श्रीराम। त्याचा आवाज पाहिजे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हरी भवानी शक्ती दे, हरी भवानी शक्ती दे। मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पण भेटतो, त्याने हात दाखवायचा आहे, त्यांना पलीकडच्यांना हात दाखवायचा आहे। मुख्यमंत्री साहेब आपल्या मनापूर्वक स्वागत आहे। रामकृष्ण यांचा जयघोष माऊलींचा आजच्या धावताना इथे बघायला मिळेल। याची देवी याची डोळा संपूर्ण आयुष्य ज्या वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या चरणांशी अर्पण केलं त्या वारकऱ्यांचा हा दैदिप्यमान सोहळा इथे बघायला मिळेल। मलंगडाचा पायथ्याशी रामकृष्ण हरी मंडळी। तर राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जी पायी दिंडी सोहळ्यासाठी आपण जमलात, तर कसं वाटतं थोडक्यात आपल्याला सांगाल? श्री मलंग जागरणाच्या संदर्भात अखंड हरिनाम सप्त्यामध्ये एवढा जनसमुदाय आज बघायला भेटतो, खूप आनंद वाटतो। मोहनदादा गोखलेंची एक इच्छा होती, 1998ला आळंदी येथे एक महासभा झाली, त्याच्यात मोहनदादा गोखले यांना असं वाटलं की मलंगडाच्या पायथ्याशी पण असा महामेळावा व्हावा। आज मोहनदादा गोखले यांची पूर्ण इच्छा पूर्ण होत आहे। आज मलंगडाच्या पायथ्याशी हा जनसमुदाय बघून आनंद होतोय। उत्सव श्री मलंग जागरणाचा उत्सव अखंड हरिनाम सप्त्याचा। रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। श्री मलंग भगवान की जय। धन्यवाद मंडळी, श्री मलंग, जय मलंग, श्री मलंग। धन्यवाद। रामकृष्ण हरी। तर वैष्णवांच्या महामेळाव्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सज्जन भेटल्यात, तर आपल्याला 2 शब्द ते या सोहळ्याबद्दल सांगतील। जय श्रीराम। आज 2 जानेवारी आज आपल्या इथे राज्यस्तरीय ठाणे रायगडच्या या सीमारेषेवरती राज्यस्तरीय असा सप्ताह इथे आयोजित होत आहे। तर सप्त्याचा मुख्य हेतू मलंगडाला मुक्ती आणि खरोखर हा एवढी इथे उपस्थिती पाहून आणि हा वैष्णवांचा महामेळावा
हिंदू बांधवांचा महामेळावा बघून अतिशय मन भरून आलं की एकदम उत्कृष्ट असं हा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. आणि या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय असतील, राजनैतिक क्षेत्रातले असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, सर्वांनीच उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. ओके, धन्यवाद.